आज जेवण वेज खिचडी झाली बोले इसको कहते खाना मग टेस्टी झाली. मी कालच्याच ब्लॉग मध्ये बोललो ना, काय स्नेहाच्या हातचं जर तुम्ही व्हेज खाल्लं ना तरी तुम्ही बोलणार काय हाताला चव आहे स्नेहाची. 7 वाजलेत आणि आमच्याकडनं फक्त आजच 100 किलोच मसाला भरून झालेला आहे. 100 किलो बाकी आहेत. टॉप छान वाटतंय, सुंदर वाटतंय. हा छान वाटतंय, मस्त वाटतंय. थँक्यू. बघा आपण चिकन डिमसम घेतलेला सानू आहे. काय आहे सानू बघशी चॉपस्टिकने उचलते. प्रॉपर सानूला माहिती आहे ना. मग बघा कोणी शिकवलंय सानूला. आणि ही शेवटची डिश, शेवटची याला काय बोलतात स्नेहा? रामेन. रामेन. आणि बघा स्नेहा काय काय बनवते आज. काय नाही, कढी आणि राईस बनवते मस्त. अरे पण काय काय बनवते जे मी जिंदगीमध्ये खाल्लं नाही ते बनवतेस तू. आता हे काय करते तू? पकोडे बनवणार, मग ते इथे ऍड करणार, मग पकोड्यांचा हा एक नंबर. सानू पण आली किचन तिला मध्ये असं झालं की मला पकोडेच द्या, नंतर कढी खाईन. आणि ते आता कढी तयार होते ना. जय श्री महाकाल. आजचा शृंगार बघा बाबांचा. तर बोला सर्वांनी हर हर महादेव. नमस्कार सर्वांना. तर आता आपण ब्लॉगला सुरुवात करतोय. स्नेहा किचन मध्ये. स्नेहा काय बनते आज? आज मी बनवते मूग डाळची खिचडी. मूग डाळाची खिचडी. थोडीशी तुम्हाला बघितलं तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये, तिला खूप जास्त खोकला झालाय, हा तर तिला आज हलका फुलका मला खायला द्यायचा आहे. हो. प्रोटीनचं आहे म्हणजे भरपूर. हो मूग डाळची खिचडी करते आपण. मूग डाळीची खिचडी. आणि आता स्नेहा लजीज घरगुती अगदी सानूची स्पेशल फरमाईश. मसाला टाकलेला आहे. हा सानूच बोलली की मला तिखटवाली खिचडी खायची मूग डाळ. हो. तर मसाला पण आपल्याला आज पॅकिंग करायचं आहे ना. बापरे किती काम आहे आज. मग नंतर थोडीशी हळद. मस्तपैकी स्नेहा ना मूग डाळीची खिचडी बनवते. आणि हा आमचा जर मसाला हवा असेल ना तर आम्ही स्क्रीनवरती नंबर देतोय. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. तर स्नेहा आता इथे मूग डाळची खिचडी बनवते बघा. आता ऍड करते मसाले मिक्स करून झाल्यावरती. कोणतीही रेसिपी असू दे, व्हेज असो नाहीतर नॉनव्हेज, सर्व रेसिपीसाठी फक्त एकच मसाला, तो म्हणजे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. तर एक काम कर, मग तू आता खिचडी बनवून घे. तोपर्यंत मी ना भरपूर जणांचे मेसेज आलेत, त्यांना सर्वांना रिप्लाय देतो. कारण 200 किलो मसाला रेडी झाले, आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर भरपूर जण ऑर्डर. हा आणि उद्या भरपूर सारा काम पण आहे आपल्याला. म्हणजे आज पॅकिंग करून उद्या कुरिअर करायला आता लागते. 3 दिवस आपण फुल बिझी. ती बोलत होती ऑलरेडी आम्ही बिझीच असतो, पण हे जे 3 ते 4 दिवस ना ते जास्त बिझी असतो. हो काय बरोबर. त्याच्यात रिप्लाय द्यायचे, मसाले भरायचे, मसाले रोस्ट करायचे, ग्राइंडिंग करायचे आपल्याला. हा. तर त्याच्यात आम्ही खूप बिझी असतो. हा तर खूप सारा प्लॅन आहे आमचा, बघू आता कसं काय होते ना. हा. तर चला तोपर्यंत मी मस्तपैकी आता मसाल्याची ऑर्डर घेतो. अपराजिताचा जो प्लांट आहे ना त्याची ग्रोथ बघा किती मस्त झाली. तुलस. आता सर्वांचे रिप्लाय देऊन झालेले आहेत, माझे ऑर्डर घेतलेले आहेत. आणि आता इथे स्टिकर चिटकवत होतो, कारण आपल्याला हे बघा अशी स्टिकर आता मसाले भरायचे आहेत म्हणून. आणि स्नेहाने पटकन जेवण तयार केलेलं आहे बघा. मस्तपैकी खिचडी, लोणचा, पापड. या सर्वांनी जेवायला ना सानू. किती टेस्टी झाली. टेस्टी आली. मूग डाळची खिचडी टेस्टी झाली. तुझ्या हातचं टेस्टीच असते. खिचडी टेस्टी लागते ना. या जेवायला. मसाले नाही का? इसको कहते खाना. वाह. आज जेवण वेज खिचडी झाली बोले इसको कहते खाना. मग टेस्टी झाली. मी कालच्याच ब्लॉग मध्ये बोललो ना, काय स्नेहाच्या हातचं जर तुम्ही व्हेज खाल्लं ना तरी तुम्ही बोलणार काय हाताला चव आहे स्नेहाची. आणि सगळी कामात स्नेहाची तर आहेत आणि मसाल्याची पण आहे. काय स्नेहा? हो. मसाला स्नेहा लजीज मसाला मला बघा छान होते तुमचा कसं मसाला. चुरा गेलाय पापडचा. असं आवडलं काय. तर आता आम्ही पटकन जेवून घेतो, रायबिल स्टिकर लावून घेतो मसाला भरायला. आणि डायरेक्ट मसाला भरायला घेऊया. 7 वाजलेत आणि आमच्याकडनं फक्त आजच 100 किलोच मसाला भरून झालेला आहे. 100 किलो बाकी आहे. तर आम्ही काय विचार केला, कसं आता उद्या सर्वांचे मसाले कुरिअर करायचे आहेत. बरोबर ना, 3 तास लागतात. 100 4 ला स्टार्ट केले, 4 5 6 7 बरोबर. झाले ना मग 3 तास. तर आम्ही विचार केला की चला आज 100 किलोच मसाला भरूया. जेवढ्या ऑर्डर आहेत तेवढाच आपण मसाला, तरी पण झाल्यात काहीतरी 60 किलो मसाल्यापर्यंत ऑर्डर झालेले आहेत. तर प्रत्येकाचे मसाले कसे टायमिंगवरती गेलो. आता हे पुन्हा भरायला गेलो आणखीन 3 तास, मग जेवायला टाइमपास, मग भरायला टाइमपास, पॅकिंग करायला टाइमपास होईल. तर कसं आहे मग उद्या ना टायमिंगवरती कोणाचे मसाले कुरिअर नाही होणार. बरोबर ना.
तर मी कुरिअर ऑफिसमध्ये पण फोन करून सांगितला का उद्या शनिवारी कुरिअर सर्व्हिस बंद असते. तर मी त्यांना सांगितलं का भरपूर ऑर्डर्स आहेत, तर उद्याचा दिवस माझ्यासाठी चालू ठेवा. तर तेही चालू ठेवलेलं आहे कुरिअर ऑफिस. तर उद्या ज्यांनी कोणी आपल्या ॲडव्हान्समध्ये मसाला ऑर्डर केलाय तर ते सर्व 60 किलो मसाला उद्या कुरिअर होईल. आणि आता कसं मला उल्वेमधून पण मसाले आपले ऑर्डर केलेले आहेत, तर त्यांना पण आता मसाले द्यायचे आहेत, म्हणून आम्ही हा काम स्टॉप केलेला आहे. तर सर्वात पहिले उल्वेमधून ज्यांनी कोणी मसाले आपल्याकडनं ऑर्डर केलेत त्यांना मी सर्वात पहिले देऊन येतो. आणि त्यांना मसाले दिले ना का मग स्नेहा पण मस्त रेडी होईल, सानू आणि स्नेहा. मग नंतर आम्ही जेवायला जाऊ कुठेतरी कोरियन वगैरे खाऊया. चाय मैं छोड़ने वाला था चाय, पण ये छोड़ने नहीं देती. हा घे, पण पटकन कर. आणि ज्याला कोणालाही मसाला हवा असेल ना स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय, तुम्ही आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. हे बघा तारीख 5 मार्च, कालच हा नवीन मसाला तयार झालेला आहे आणि आज आहे 6 तारीख. तर लवकर नवीन फ्रेश लॉट मसाल्याचा ऑर्डर करा. तर आता ना आम्ही तिघे पण रेडी झालो. तर ॲक्च्युली मला उलवेमध्ये मसाले द्यायचे होते पण जमला नाही. तर आता मी उद्याच देणार आहे उलवेमधले ज्याने कोणी मसाले ऑर्डर केलेत ते. आणखीन आता आम्ही चालू जेवायला बाहेर, कारण आज माहिती आहे ना मसाला जेव्हा पण आम्हाला मसाला भरायचा असते ना तेव्हा आम्हाला टाइम तर लागतो. बोलताच नाही तुला सुट्टी देणार म्हणून आज. सुट्टी कसलं, दोघं पण सोबतच सोबतच करतो. सुट्टी कसली, तुझी पण सुट्टी माझी पण सुट्टी. पण कसं आहे माहिती का, दिवसभर काम करतो तर त्याच्यात नाही कसं नाही हे होत, मॅनेज नाही होत करायला गेलं तर. मग कसं आहे मग नंतर हायडॅक होणार, हे होणार. त्याच्यापेक्षा आम्ही काय विचार करतो नेहमी, आम्ही जेव्हा पण मसाला बनवतो ना आणि मसाला बनवून झाल्यावरती दुसऱ्या दिवशी जेव्हा पॅकिंग करतो ना तेव्हा आम्ही बाहेर जेवायला जातो. आणि एकदा तरी जातो. हा जायचं का, संपवलंच हाय ना, चल मग जायचं. हा दाखव ना तुझी हिल्स ते. हा छान आहे, ऑर्डर केलेलं काय. हा चालेल, चल जायचं. टॉप छान वाटतंय, सुंदर वाटतंय. हा छान वाटतंय, मस्त वाटतंय. आम्ही ना जरा बाहेर जात होतो दुसरी इथे, पण इथे आलो द चाप. बघूया, पहिल्यांदा आलो या इथे उल्वेमध्ये, नाव ऐकलंय म्हणून. तर इथे हॉटेलमध्ये आलो होतो तर काय झालं माहितीये का, त्यांचा कुकच नाही आणि जे आम्हाला खायचं ते त्यांच्या जवळ नाही. दुसरे इथं आता खारघरला जायचं का ना तर काय ना नोमीच तिकडलं भारी आहे पप्पा. सर्व वेज खाशील ना, तिकडचे फूड आहे ना, तिकडं पण एक कोरियन फूड आहे, मम्मा बोलत होती. चालेल ठीक आहे चला. तर आता आम्ही सीवूडला आलोत. फरमाईश, सानूची फरमाईश एकदा बघितलेला तर ती सारखी बोलत होती का इथे जेवायला जायचं. हा खूप मस्त वाटते ना ऍटमॉस्फिअर. हा तर आता आम्ही ऑर्डर केले डिशचे एवढे डेंजर नाव आहेत ना, आम्हाला काहीच खतरनाक. माहित नाही, फक्त एक रामेन माहिती आहे आणि आम्ही काय मागवलंय, चिकन बाव असं काहीतरी आहे. तर त्याच्यात आहे ना अपराजिताचे फ्लावर आहेत, बघूया काय काहीतरी युनिक वाटलं म्हणून आपण हे केलं. बघा आपण चिकन डिमसम घेतलेलं आहे. काय आहे, चिकन डिमसम आहे ना दादा, थँक्यू. ओके. सानू बघशी चॉपस्टिकने उचलते, प्रॉपर सानूला माहिती आहे ना. मग बघा कोणी शिकवलंय सानूला. कसं आहे सानू? टेस्ट सॉस पण छान आहे ना. सॉस आम्हाला खातच नाही येत सानू. सानू बरोबर उचलते ना. आम्ही आलोय तिच्यासोबत, फक्त खाता नाही येत आम्हाला. बघू उचल. कसं आहे टेस्ट, खरं सांग, एकदम भारी आहे. ऑनेस्ट रिव्ह्यू दे. आवडला. चटणी घे, त्याला विचारून त्याचं सर्व कसं करतं. बाव बोलले, बाहुबली. बाहुबली ही डिश बघा कशी हातानेच उचलायला लागेल आपल्याला. तिथे मागे पण पडते का, अरे बापरे. खायचं कसं याला करला. आणि ही शेवटची डिश, शेवटची याला काय बोलतात स्नेहा? रामेन. अंडा आहे, चिकन आहे आणि व्हेजिटेबल्स आहेत, बीन्स पण आहेत. बघा डिश बघा, अशी पकडायचं डायरेक्ट खायचं चिकन. स्नेहाने घाला. तर आता आम्ही घरी आलो, जेवण वगैरे झालेलं आहे.
तर आता काय करतो, मसाल्यासाठी ना खूप जणांचं व्हॉट्सअपवरती मेसेज आले, सर्वांना रिप्लाय देतो आणि डायरेक्टली मसाले पॅकिंग करायला लागतो. रात्रीचे 1:45 वाजलेत आणि अजूनपर्यंत मी ॲड्रेस टाईप करत होते. तर आता सर्व ॲड्रेस कॉपी पेस्ट झालेले आहेत. तर चला आता आपण हा ब्लॉग कंटिन्यू करूया. तर भेटूया उद्या मॉर्निंगला. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आजचा दुसरा दिवस आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं का आपल्याला मसाले पॅक करायचे आहेत, कारण हे सर्व मसाले आज आपल्याला कुरिअर करायचे आहेत. तर चला आता सर्व मसाले आपण पॅकिंग करूया आणि कुरिअर करायला देऊया. तर फायनली तुम्ही बघू शकताय आता टोटल 60 किलो मसाला, 60 ते 65 किलो मसाला आहे पॅकिंग करून झालेला आहे. बाकीचा इथे आहे. तर आता हा भराचा पण आहे. तर सर्वात पहिले काय करतो, यांचे सर्वांचे ॲड्रेस काढतो, ॲड्रेस ह्याच्यावरती चिपकवतो, पटकन अंघोळ करतो आणि मग हे सर्व मसाले आहेत ना, हे सर्व कुरिअर करून येतो कुरिअर ऑफिसमध्ये. तर प्रिंट पण आपण पटापट काढून घेऊया. तर पटापट आता ॲड्रेस काढून घेतो प्रिंटरमधनं. ॲड्रेस काढून झालं ना, कसं जेवढे पण आपण मसाले पॅकिंग केलेत मसाल्यांवरती आपण हे कवर बॉक्सवरती ते ॲड्रेस लावूया. फायनली आता रेडी झालो आहे. मस्तपैकी घरामध्ये नाश्ता केला आहे. स्नेहाने नाश्त्यामध्ये कांदा पोहा आणि चहा बनवला होता आणि सर्वांचे मसाले जसे तुम्हाला मी दाखवले होते सर्व मसाले पॅक केलेले आहेत आणि आता गोणीमध्ये ठेवलेले आहेत. इकडे बघा, हे बॅगमध्ये आहेत ना, हे उल्वेमधून ऑर्डर आहेत. असा उलटा ठेवतो, ॲड्रेस दिसेल नाही तर. उल्वेमधले आहेत. तर हे उल्वेमध्ये पण आपल्याला डिलिव्हर करायचं आहे. तर सर्वात पहिले ना हे DTC कुरिअर सर्व्हिसमध्ये जाऊया, हे सर्व पार्सल देऊया. आशिष पार्सल आज जातील ना सर्व. ओके. तर आता आपण पार्सल कुरिअर करायला दिलेले आहेत. तर चला आता उल्वेमधून आपल्याला जे ऑर्डर आलेत ना ते सर्व आपण डिलिव्हर करूया, मग नंतर घरी जाऊया. नमस्कार ताई, दीपाली ताई आहेत. ताईने आपल्याकडं मसाला ऑर्डर केलेला आहे आणि ताईंचा मुलगा ना सानूच्या क्लासमध्ये आहे. कुठे आहे तो? हाय, काय नाव तुझं? वेदांत नाव आहे. सानूच्या क्लासमध्ये असतो आणि ताईंना आता आपण मसाला दिलेला आहे. तर ताई तुम्ही फीडबॅक नक्की द्या. जेव्हा तुम्ही यूज करणार ना तर मसाल्याबद्दल आम्हाला फीडबॅक नक्की द्या. चला चल वेदांत, बाय. तर आता आपण हा मसाला देतो मोक्ष जवळ. ताई कुठे? ताई नाही आली, घरी आहेत. अच्छा अच्छा. तर तुझा काय बड्डे होता का? बड्डे सानूसाठी. अच्छा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कधी होता? 4 ला होता. अच्छा अच्छा, झाला बड्डे. ओके ओके, चल मग, चल बाय बाय. नमस्कार ताई, फर्स्ट टाइम मसाला ऑर्डर. फीडबॅक नक्की द्या. जान्हवी ताई. दादा तुझं नाव काय? किरण दादा. हे तुझं नाव काय? नाव काय तुझं? बाहेर गेलेलं आहे का? अच्छा 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 अच्छा. तर फर्स्ट टाइम मसाला यूज करते. फीडबॅक नक्की द्या. हां चला दादा, थँक्यू. नमस्कार दादा. तर दादा आपला मसाला घेण्यासाठी कुठून आले दादा तुम्ही? बदलापूरवरनं. खास मसाला घेण्यासाठी काही ते आम्हाला गावी घेऊन जायचं. अच्छा, गावी घेऊन जायचं. अच्छा अच्छा अच्छा. हा मसाला 1 kg. नमस्कार आई, कशा आहात? बरे आहेत ना? हाय. हा एकदम मस्त. नाव काय तुझं? हा बरे बरे. नाव काय तिथे तुझा? आरोही. आणि तुझा? रुवांश. आता कुठे चाललेत? गावाला चाललेत का? आम्ही आता घरी जाणार आणि मग सोमवारी आम्हाला गावी जायचं. अच्छा अच्छा. पार्सल केला तर तुम्हाला भेटला नसता, बरोबर. मग आम्ही घ्यायला चालू. अच्छा 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 अच्छा. विघ्नेश दादा आहे आणि आपल्याकडनं 1 किलो मसाला आता घेतलेला आहे. स्पेशल गावाला जाणार आहे, तिकडेच आता घेऊन जाणार ना. रत्नागिरी. आणि फीडबॅक नक्की द्या. हा छान आहे. नाही मसाला खूप छान आहे. मागितलेलं आहे का? ऍक्च्युली मी मोबाईल चेंज केल्यानंतर सर्व कॉन्टॅक्ट नंबर डिलीट झालेले आहेत, त्याच्यामुळे काही हिस्ट्री आली नाही त्याच्यामध्ये. आणि थँक्यू सो मच, खूप छान वाटलं भेटून आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय. थँक्यू. सानूसाठी. अच्छा, सानूसाठी गिफ्ट. ठीक आहे, थँक्यू. आम्ही पेमेंट याच्यावर करतो. हो हो चालेल चालेल चालेल. चला आई, सावकाश जावा. बघ सानू, तुझ्यासाठी चॉकलेट काकाने दिले. थँक्यू काका.
किती मस्त ना. कुकीज. कुकीज आवडतात ना तुला कुकीज? हा बाहेर कंट्री मध्ये पप्पा मम्मी पप्पा वा एवढं मोठं चॉकलेट. हे चॉकलेट बघ. आवडतं पप्पा. हा. तर आता सर्वांचे मसाले कुरिअर केलेले आहेत आणि आज काय आपला ब्लॉग काही जेला नाही. तर आता आम्ही थोड्या वेळात लाईव्ह जाणार आहोत. आणखीन आता घरी आलोय मस्त सर्वांचे मसाले कुरिअर करून आता थोड्या वेळात फ्रेश होतो. आणि बघा स्नेहा काय काय बनवते आज. काय नाही, कढी आणि राईस बनवते मस्त. अरे पण काय काय बनवते जे मी जिंदगीमध्ये खाल्लं नाही ते बनवतेस असं बोलायचं का तू. तुम्हाला? हा काय मग काय बनवते? हे मला माहिती पण नव्हतं की कधी मी बघितलं पण नव्हतं ते खायला देतेस तू मला. की काहीतरी वेगळं बनवते मला. काय काय बनवते म्हणजे काय काय इकडे काय फक्त कढी आणि राईस. अरे आगरी भाषी आहे. काय काय बनवते? काय काय तर मग काय तर मग कढी आणि दुसरं काय आहे? राईस. कढी. राईसच तर खातात ना. बापरे आंबट चांगलं लागेल का कढी? एकदा खाऊन बघा तुमच्यासाठी मी काय काय खायला शिकले. तुम्ही बिलकुल हे नाही करत मला. मुंडी खाल्लीस तुम्ही? खाली नाही वजरी खाल्लीस? खाली. डुक्के खाल्लेस? हा मग. खाते ना मग. मुंडी खाल्लीस का? हा मग. हा? खाली नाही एकदा खाली. दोनदा. हा पण मला नाही आवडली तर मग मी सोडते की नको मला. चालेल ठीक आहे चला मग आता आज काहीतरी नवीन ट्राय करूया जो माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मी खाणार आहे. काय बोलतो तिला? दही कढी. दही पकोडेवाली कढी. कढी. दही पकोड्यावाली कढी. आता हे काय करते तू? पकोडे बनवणार मग ते इथे ऍड करणार मग फोडणी देणार अच्छा छान अशी. वा तर मस्तपैकी स्नेहा वडे सोडते. पकोडे बोलतात. सॉरी पकोडे काय समजा प्रत्येकाचं अलग अलग वडे नाव बोलू असतं का ना. पकोडे बोलू? पकोडे बोल. पकोड्या. चल मग मी फ्रेश होते तोपर्यंत तोपर्यंत तू बनवून घे पटापट. काय नाही बोलणार आता फ्रेश होता होता डायरेक्टली बाहेर आलो. एवढा भारी सुगंध. आता हे पकोड्यांचा असं हा सुगंध. हा एक नंबर. सानू पण आली किचन तिला मध्ये. असं झालं की मला पकोडेच द्या नंतर कढी खाईन. सानू तुला आवडतं ते? मम्मी सोबत खाल्लेलं आहे ना तुम्ही? मीच फक्त एकटा पहिल्यांदा खाणार आहे का काय? हो तुम्हीच पहिलं ना. थांब होईल होईल ते आपोआप चटके लागतील. छान ना हो. मस्त. आणि इथे आता कढी तयार होते ना. आणि आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया. तर आजचा हा ब्लॉग म्हणजे आम्ही एडिटिंग करून आजच टाकणार होतो पण नाही जमला. तर आजचा हा 2 दिवसाचा तुम्हाला ब्लॉग बघायला भेटला असणार. आणि हा लवकरच तुम्हाला आम्ही गुड न्यूज देणार आहोत. तर काय असेल तुम्ही गेस करा. Guess करा की काय असेल आता. हा कारण आम्ही विचार केला की थोडासा करूया. आम्ही विचार केला की एकदाच हे करणार. हा पण असं काल विचार केला नाही थोडंसं सांगूया की काय हा, बरोबर. फटाफट कमेंट करून गेस करा की काय असणार आहे. काय असणार गुड न्यूज हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर हे पण नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो पर्यंत Bye बाय bye. बाय.